नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे कोकणातील त्या सुंदर वाटेवरच, जिथे पावसाच्या सरींनी संपूर्ण निसर्गाचं नवं रूप दिलं आहे आणि पावसामुळे हिरवीगार झाडं अजून ताजीतवाणी दिसत आहेत, झुडपं पाण्याने चमकत आहेत आणि मातीचा सुगंध वातावरणात भरून टाकतोय आणि चालता चालता नुसतं चालायच्यानंतर काहीतरी गाणे गुणगुणत पुढे जायचं. चला मग तर माझ्याबरोबर गाणं गुणगुणत. आणि ही बघा आमच्या वाडीतील पायवाट, जिकडे तिकडे हिरवळ पसरलेलं आणि ओलसर मातीचा सुगंध दरवळलेला आणि डावीकडे हिरवं गवत मनाला वेड लावतं. आणि या पायवाटेवरून चालताना प्रत्येक पावलागणित निसर्गाचा वेगळाच आनंद मिळतो. मित्रांनो, जुनी घरं आहेत, कौलारू छप्पर आणि शेजारी वाहणारे पावसाचे पाणी, हे सगळं मिळून अप्रतिम दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. खरंच अशा पायवाटेवर चालताना शहरातील सगळी थकाथकी विसरून जातो, मन प्रसन्न होतं, चेहऱ्यावर हसू येतं आणि निसर्गाची खरी भेट अनुभवायला मिळते. तर आता समोर जे दृश्य दिसतंय तुम्हाला, तर अफलातून त्या ढगाने देखील छान प्रकारे चादर पसरले आणि सफेद निळ्या काळ्या त्या ढगांच्या याच्यामध्ये एवढं निसर्गाचं रूप दिसतंय. आणि खाली असलेली ही शेती, आजूबाजूला असलेली घरं किती सुंदर.